हेलो। हाँ। अरे तुम्हारा घर बेचना है? ठीक है भाई। कितने को? 50 लाख को? ठीक है ठीक है, मैं बेच के दूंगा। पर बदले में क्या मिलेगा? बदले में मतलब? बदले में मतलब मुझे क्या मिलेगा? अगर मैंने तुम्हारा घर बेच के दिया तो मुझे क्या मिलेगा? अच्छा, कमीशन मिलेगा। ठीक है, चलो, करता हूं मैं कुछ। बाळनो, हे काय होतं? सर हा एक कॉल होता. सर कॉलवर काय डिस्कशन होतं? कॉलवर डिस्कशन होतं की मला कुणाचं तरी घर विकायचं होतं. ठीक आहे ना, म्हणजे माझ्याकडे तो जॉब आला होता. 50 लाखाचं घर विकायचं होतं. त्याच्या बदल्यात मी त्याला म्हटलं की मला काय भेटणार? तो मला काय म्हटला? कमिशन भेटणार. ठीक आहे. बाळांनो, ही गोष्ट समजून घ्या की कमिशन काय असतं. एखादी घटना आहे, एखादा सेल आहे, एखादा ट्रान्झॅक्शन आहे, ते करताना एका एजंटला आपण जे पे करतो ऍज त्याचं इन्कम, त्याला आपण काय म्हणणार? कमिशन म्हणणार. पार्टनो सर, मग ब्रोकरेज काय असतं? एखादा ब्रोकर असतो रिअल इस्टेट मधला. तर तो रिअल इस्टेट मधला जो ब्रोकर असतो, तो ब्रोकर काय करतो की सेम हाऊस सोल्ड करायचं काम करतो. आता हाऊस सोल्ड करायचं असेल किंवा रेंटवर मला आत्ता घर घ्यायचं असेल पुण्यामध्ये आणि मला घर भेटत नसेल, तर मी ब्रोकरला कॉन्टॅक्ट करतो. ब्रोकर काय करतो? मला ती प्रॉपर्टी परचेस करून द्यायला किंवा रेंटवर घेऊन द्यायला मदत करतो. त्याच्या बदल्यात मला त्याला 1 महिन्याचं भाडं द्यावं लागतं. राईट? मग आता हे जे 1 महिन्याचं भाडं तो डिमांड करतो, हे काय? ब्रोकरेज आहे. ठीक आहे ना? सो बेसिकली ह्या ज्या गोष्टी आहेत की सेल, ट्रान्झॅक्शन, परचेस, या सगळ्या गोष्टींमध्ये एक मिडल मॅनच्या थ्रू जर ह्या गोष्टी होत असतील आणि त्या मिडल मॅनचं कन्सिडरेशन म्हणजे पैसे त्याला आपण जे देतो, त्यालाच तर आपण म्हणतो कमिशन आणि ब्रोकरेज. फॉर एक्झाम्पल, मला पुण्यामध्ये आता मी नवीन आलोय. ठीक आहे, सपोज एक एक्झाम्पल, मला राहण्यासाठी घर हवंय. माझे कोणच कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. मी ते खूप हुडकलं, इकडे तिकडे बघितलं, मला काय शोधलं, मला काय भेटत नाहीये मनासारखं घर. माझ्याकडे एवढे डिटेल्स पण नाहीयेत, एवढे कॉन्टॅक्ट पण नाहीयेत, एवढे नेटवर्क पण नाहीये माझं की बाबा मी हुडकेन आणि मला लगेचच सापडेल. मग मी काय केलं? अशा वेळेस मी एका व्यक्तीला फोन केला. मी फोन घेतला, मी त्याचा नंबर डायल केला आणि मी नंबर डायल करून एका व्यक्तीला फोन लावला आणि त्याला म्हटलं की तुला माहिती आहे का रे असा कोण की जो मला हेल्प करेल या कामामध्ये? आता माझ्या फ्रेंडनी मला एकाचा नंबर पाठवला. मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की सर, मला अशा अशा लोकेशन मध्ये असा असा फ्लॅट हवाय. आता तो समोरचा व्यक्ती मला काय म्हटला? ठीक आहे, भेटून जाईल, पण तुम्हाला कमिशन द्यावं लागेल, मला तुम्हाला ब्रोकरेज द्यावं लागेल मला. म्हणजे मी माझं काम एका मिडल पर्सन पासून करतोय, त्याच्या हेल्पने करतोय. त्याच्या बदल्यात मी त्याला जे पे करतोय त्यालाच तर कमिशन म्हणतात. अजून एक एक्झाम्पल सर. ठीक आहे, मी मस्तपैकी, माझी हे दुकान आहे, एक एक्झाम्पल, हे माझं दुकान आहे. ठीक आहे, मी दुकानात बसलोय एकदम मस्तपैकी आणि अचानकपणे काय झालं माहिती का? माझा सेल होत नव्हता. कारण मी फक्त काय करायचो की मी या पर्टिक्युलर दुकानाच्या शॉपवर बसायचो आणि मी सेल करायचो. मग मी विचार केला की अरे यार, सेल होत नाहीये जास्त, काय करू काय करू? माझा प्रोडक्ट घराघरामध्ये गेला पाहिजे, ऍडव्हर्टिजमेंट झाली पाहिजे. मग तिकडून एक व्यक्ती आला. तो मला म्हटला की सर, आपके पास जॉब है? मी म्हटलं की बाळा आहे, आपल्या इथे जॉब आहे. माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली. तुम्ही म्हणला सर, आत्ताच धंदा तुमचा मंद चालू आहे आणि अचानकपणे तुम्ही अजून एका व्यक्तीला हायर करताय, तुमच्यावर जास्त एक्सपेन्सेसचा लोड तर नाही ना होणार? मी म्हटलं नाही, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. मी म्हटलं माझा जो किराणा मालाचा दुकानातला जो पण काय व्यवसाय, तो वाढवण्यासाठी मी त्याला जॉबवर घेतलं आणि त्याला मी काय म्हटलं माहिती का? बाळा, तुला मी सॅलरी नाही देणार. तो म्हटला सॅलरी नाही देणार, मग मी कसा जॉब करणार? मी नाही करणार जॉब, भागो भागो भागो. मग मी म्हटलं की अरे थांब थांब बाळा, तुला मी सॅलरी नाही देणार, पण मी तुला कमिशन देणार. तो म्हटला कमिशन? हे काय भानगड आहे, काय करायचं? मी त्याला म्हटलं एक काम कर, माझ्या दुकानातले जो पण एखादा प्रोडक्ट, त्याची लिस्ट बनव आणि इथून पुढच्या सगळ्या सोसायटीमध्ये जायचं तू आणि डेली त्यांना विचारायचं की तुमचा काय ऑर्डर आहे का, तुमची काय ऑर्डर आहे का, तुम्हाला घर बसल्या ऑर्डर भेटेल, घर बसल्या तुम्हाला माल पोहोचवला जाईल. म्हणजे माझा सेल आता घरोघरामध्ये वाढणार. म्हणजे या माणसाच्या थ्रू माझा सेल अजून वाढणार. तो बाहेर जाऊन बाहेरच्या ऑर्डर्स घेऊन येणार आणि मला इथे जे गल्ल्यावर बसून जेवढा सेल होतोय तेवढा तर होणार, पण हा एक्स्ट्रा पण सेल होणार. सर, तुमची तर लॉटरी लागली, बल्ले 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 बल्ले. नाही सर, ऐकून घ्या. मग या गोष्टीसाठी मला त्याला काहीतरी पैसे द्यावे लागतील.
येस. मग मी त्याला म्हंटल की तू जेवढा सेल करशील त्याच्या 5%, त्याच्या 2%, त्याच्या 3%, व्हॉट एव्हर इट इज, या गोष्टीचं मी तुला कमिशन देणार. सर याने तुमचा काय फायदा होणार? आता त्याचं अर्निंग त्या सेल जेवढा वाढेल त्याच्या रिलेटेड आहे. येस सर. मग आता त्याचं जर अर्निंग त्या सेलच्या ह्याच्यावर आहे तर तो काय प्रयत्न करणार? जास्तीत जास्त सेल व्हावा. मग तो जास्तीत जास्त सेल करेल तर फायदा कोणाचा आहे? सर तुमचा पण आहे. येस. आणि माझा सेल वाढणार, मला पैसे भेटणार, मग मी ते पैशाने घर बांधणार. तर बस 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 बस. येस. मग ते घर घ्यायला परत एकदा मला ब्रोकरची गरज लागणार. कारण कुठे प्लॉट घ्यायचा, कुठे जमीन घ्यायची, मग मी ब्रोकरला फोन करणार. ब्रोकर म्हणणार मी फुकट नाही करणार, मी काय घेणार? ब्रोकरेज घेणार, परत ब्रोकरेज येणार. ठीक आहे. सो बेसिकली ही जी सायकल आहे, या ज्या गोष्टी आहेत, याचं कॅल्क्युलेशन कसं, ह्याचा थेरोटिकल पॉइंट्स कोणते, हे सगळं आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो चला, नवीन टॉपिक आहे कमिशन, ब्रोकरेज आणि डिस्काउंट. कमिशन, ब्रोकरेज. सर डिस्काउंट काय असतो? विचार करा की मी हे लेक्चर घेऊन घेऊन खूप परेशान झालो. खूप, मला डोकं खूप जास्त दुखायला लागलं. मी म्हटलं की अरे यार नको हे वी स्मार्ट नेक्स्ट जेन. काय हे, कोणी लेक्चर बघतं पण लाईक नाही करत माझे व्हिडिओ. मग मी म्हटलं की चला आपण यार एक किराणा मालाचं दुकान टाकू. मी किराणा मालाचं दुकान टाकलं. मी तिथे मस्त मस्त प्रकारच्या वेगवेगळ्या कॅडबरी चॉकलेट्स ठेवले. तुम्ही माझं लेक्चर बघितलं होतं आधी, तुम्ही आलात आणि मला म्हटला सर 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 तुम्ही तुम्ही मॅथ शिकवता ना? मी म्हटलं हा आता शिकवत नाही, आता मी किराणा मालाचं दुकान काढले माझं मस्तपैकी स्वतःच, वी स्मार्ट नेक्स्ट जेन किराणा माल. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की अच्छा सर पण आम्ही तुमचे जुने स्टुडंट आहोत, आम्हाला 4 कॅडबरी हवी आहे. मी म्हटलं अरे वा, गुड गुड गुड, तुम्ही माझे लेक्चर बघून कॅडबरी विकत घ्यायला आला, वाह वेलकम. ठीक आहे, मी तुम्हाला 4 कॅडबरी दिली. तुम्ही म्हटलं किती झाले सर? मी म्हटलं 400 रुपये झाले. तुम्ही म्हटलं सर बट आम्ही स्टुडंट आहे, आम्हाला 10% डिस्काउंट पाहिजे, आम्ही तुमच्या व्हिडिओ लाईक केल्या होत्या. मी म्हटलं नालायक, इथे पण डिस्काउंट घ्यायला आला. आता या गोष्टीमध्ये मी तुम्हाला डिस्काउंट देतोय, ही डिस्काउंटची प्रोसेस, की बाबा कॅश डिस्काउंट असेल, ट्रेड डिस्काउंट, आता हे कशावर डिपेंड असतं, ह्या सगळ्या डिटेल गोष्टी आपण बघणार आहे. 2 एक्झरसाइज तुमचे डिस्काउंटवर आहेत आणि 2 एक्झरसाइज तुमचे कमिशन ब्रोकरेजवर आहेत. आपण या चॅप्टरमध्ये हे एक्झरसाइज पाहणार आहोत. ठीक आहे. चला तर मग पुढे जाऊया आणि गोष्टींना डिटेलमध्ये समजूया. ठीक आहे. चलो बच्चो. पहिला कमिशन अँड ब्रोकरेज. फर्स्ट आहे एजंट. हा बघा, ही जी या व्यक्तीचं नाव आहे मलाइका. ठीक आहे. मलाइका काय करतीये? सर काय करतीये? मलाइका या फॅमिलीला घर दाखवतीये. ठीक आहे. सर घर दाखवून काय करणार आहे मलाइका? मलाइका या व्यक्तीला घर दाखवणार आहे आणि ते घर जर या व्यक्तींना सोल्ड केलं तर त्याच्या बदल्यात मलाइकाला काय भेटणार आहे? मलाइकाला भेटणार आहे कमिशन. येस. सो ही मलाइका आहे आणि ही फॅमिली आहे. फॅमिली खूप उत्सुक आहे घर बघण्यासाठी. बघा, फॅमिलीने घर बघितलं, घर याला पसंत पडलेलं आहे, बायकोला पण याच्या पसंत पडलेलं आहे. ठीक आहे ना? मग काय होणार सर? आता मस्तपैकी हे लोक पैसे भरणार. मलाइकाला नाही, ओनरला. ओनर कडून मलाइकाला गिफ्ट म्हणून कमिशन आणि या लोकांकडून पण कमिशन. ठीक आहे. सो बेसिकली असं वर्क करतो एजंट, रिअल एस्टेट एजंट. ठीक आहे. पुढे जाऊया. सर बट याचं थेरोटिकल काय गोष्ट आहे ती व्यवस्थित सांगा ना आम्हाला. आम्ही थोडी ना असं लिहिणार मला एका घर गेली विकायला. नाही बाळांनो, एक्झाम मध्ये आपण याची थेरी कशी लिहिणार बघा, लक्ष द्या. व्हेन ट्रान्झॅक्शन्स लाईक सेल, परचेस, ऑक्शन एटसेट्रा आर डन थ्रू सम मिडल मॅन. सिंपल गोष्ट लक्षात घ्या. सेल, परचेस, ऑक्शन, सेल, परचेस, ऑक्शन, ठीक है, आर डन थ्रू सम मिडल मैन. ठीक है, आर डन थ्रू सम मिडल मैन, देन सच मिडल मैन इज नोन एज एजंट. ठीक है. सिंपल आहे गोष्ट बाळांनो. मी घर सेल करतोय थ्रू एका मिडल पर्सनने, तुम्ही घर परचेस करताय थ्रू एका मिडल पर्सनने. मग तो मिडल पर्सन कोण आहे? सर मिडल पर्सन, हा हा तो मिडल पर्सन कोण आहे? एजंट. ठीक आहे. सिंपल गोष्ट आहे बाळांनो. चला पुढे. पुढे आहे बाळांनो प्रिन्सिपल. ओहो, प्रिन्सिपल एजंट. ठीक आहे ना?
आता लक्ष द्या, प्रिन्सिपल थोडीशी कन्फ्युजिंग गोष्ट आहे, बट तुम्हाला मी सांगतो. ऐका, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. काय झालं माहिती का, की माझं परत एकदा तेच एक्झाम्पल, माझं शॉप होतं. या शॉप मध्ये मला मॅन पॉवर कमी पडत होता. सर कोणता पॉवर? मॅन पॉवर, मॅन फोर्स, सॉरी मॅन पॉवर कमी पडत होता मला, ठीक आहे ना, वर्क फोर्स, ठीक आहे, कमी पडत होता. मग मी काय केलं की एका व्यक्तीला ऍज अ पार्टनर म्हणून घेतलं, ठीक आहे. मी म्हटलं चला यार, ऋषिकेश नावाचे आपले सर आहेत, तर त्या ऋषिकेश सरांना मी म्हटलं की सर माझ्या बरोबर तुम्ही प्लीज पार्टनरशिप कराल का? ते म्हटले ओके डन, आपण एक पार्टनरशिप मध्ये हे दुकान चालूया. ते म्हटले डन सर. ते म्हटले डन, ठीक आहे. आता पार्टनरशिप म्हणजे काय असतं, बेसिकली काय असतं हे प्रिन्सिपल एजंट रिलेशनशिप, आता मी तुम्हाला या एक्झाम्पलने सांगतो. सपोज काय झालं की मी एक त्या शॉपवर बसलो होतो, एक व्यक्ती आला. तो व्यक्ती मला म्हटला की सर मला आहे ना 1000 क्वांटिटी मध्ये एक XYZ प्रोडक्ट हवाय. मी म्हटलं ठीक आहे डन, ठीक आहे ना. तो म्हटला की मी पैसे 30 दिवसाच्या नंतर देईन. मी म्हटलं डन. मी म्हटलं उद्या ये आणि माल घेऊन जा, मला मी तुला या XYZ रेट मध्ये हा माल विकतो. मी म्हटलं तुला 100 रुपये पर क्वांटिटी तुला माल विकतो, 1000 क्वांटिटी तुला विकायच्या आहेत. आमचं सगळं ओके झालं, डन. मी म्हटलं ठीक आहे तू उद्या गाडी घेऊन ये, उद्या मी तुला माल देईन. अचानकपणे काय झालं की उद्या मला कुठल्या तरी गावाला जावं लागलं, ठीक आहे. आता मी गावाला गेलो कुठल्या तरी. आता शॉपवर ऋषिकेश सर होते. ऋषिकेश सर आले आणि ऋषिकेश सरांनी काय केलं की तो व्यक्ती आला आणि तो म्हटला की हे 1000 क्वांटिटी मला हवेत. ऋषिकेश सर म्हटले ओके डन, मी तुला ती 1000 क्वांटिटी द्यायला तयार आहे. ऋषिकेश सरांनी त्याचं बिल काढलं, बिल त्याला हातात दिलं. तो म्हटला ठीक आहे मी पैसे आता 1 महिन्याने देतो. ऋषिकेश सर म्हटले अरे अरे 1 महिन्याने कुठे, आत्ताच्या आत्ता पेमेंट कर. तो म्हटला की नाही, माझं व्यंकटेश सरांशी बोलणं झालंय की मी 1 महिन्यानंतर पैसे देणार आहे. आता या केसमध्ये ऋषिकेश सर म्हटले ठीक आहे तुझं व्यंकटेश सरांबरोबर बोलणं झालं असेल तर हा माल तू घेऊन जा. आता या गोष्टीमध्ये नीट बघा काय होतंय की एक ऑन बिहाफ ऑफ मी जर एखादा व्यक्ती काम करतोय तर तो असणार एजंट, पण ज्याच्या बिहाफ वर काम केलं जातंय तो असणार प्रिन्सिपल. सेम उद्या काय झालं की ऋषिकेश सरांच्या समोर एक व्यक्ती आला, त्याने ऋषिकेश सरांबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केला. तो म्हटला की तुमच्या शॉप मधून मला एक वस्तू हवी आहे, 500 क्वांटिटी, पैसे परत देतो. परत दुसऱ्या दिवशी ऋषिकेश सर नव्हते, आता मी ऑन बिहाफ ऑफ ऋषिकेश सर तो माल त्यांना विकतोय. म्हणजे बेसिकली काय होतंय की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ऍज अ एजंट काम, ऍज अ एजंट ऍक्ट करतोय आणि दुसरा व्यक्ती परत त्या व्यक्तीसाठी प्रिन्सिपल ठरतोय. म्हणजे जर मी तुमच्या वतीने काम करत असेल तर मी तुमचा एजंट आणि मी झालो प्रिन्सिपल. कळते का? एक एक्झाम्पल म्हणजे मी जर काम करत असेल तुमच्या वतीने तर मी झालो एजंट आणि तुम्ही झाला प्रिन्सिपल. परत सेम तुम्ही माझ्या वतीने काम करत असाल तर तुम्ही झाला एजंट, मी झालो प्रिन्सिपल. कळते का मला काय म्हणायचंय? म्हणजे पार्टनरशिप मध्ये ना बाळांनो लक्षात घ्या, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा एजंट पण असतो, प्रिन्सिपल पण असतो, ठीक आहे. म्हणजे ते दोघ जण प्रिन्सिपल एजंट वागत असतात. प्रिन्सिपल ही कन्सेप्ट आय होप तुम्हाला कळाली असेल. प्रिन्सिपल म्हणजे काय की ज्या व्यक्तीचं काम केलं जातंय एजंटने तो व्यक्ती असणार प्रिन्सिपल आणि एजंट त्याचं काम करणार. सिंपल गोष्ट आहे, कन्फ्युजिंग नाहीये, गेलं खड्ड्यात, ठीक आहे, कळालं, ओके डन. चला पुढे. प्रिन्सिपल रेफर्स टू एन इंडिव्हिज्युअल पार्टी और पार्टीज पार्टिसिपेटिंग इन ट्रान्झॅक्शन. बेसिकली काय, प्रिन्सिपल म्हणजे असा व्यक्ती, असा इंडिव्हिज्युअल और अशी पार्टी, ठीक आहे ना, जी पार्टिसिपेट करते ट्रान्झॅक्शन मध्ये, असं तुमच्या पुस्तकाने सांगितलेलं आहे. बट हे कन्फ्यूज नाही व्हायचं. म्हणजे बेसिकली एजंटला काम देणारा व्यक्ती असतो प्रिन्सिपल. म्हणजे मी जर एजंट ठेवला असेल, एजंट माझ्यासाठी काम करत असेल तर मी झालो प्रिन्सिपल, ठीक आहे. पुढे कमिशन. सर कमिशन काय असतं? आत्ताच तुम्हाला मी बरेच एक्झाम्पल घेतले बाळांनो. कमिशन म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. बट आता तुमचं पुस्तक काय म्हणतं हे आपण लक्षात घेऊया, ठीक आहे ना. द चार्जेस पेड टू अन एजंट, एजंटला जे चार्जेस पे करायला लागतात त्यालाच तर म्हणतात कमिशन. फॉर डुईंग द वर्क ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल, ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल, माझ्या बिहाफ वर एजंट काम करतोय, मग एजंटला पैसे देणं बनताय ना बॉस, मग ते पैसे देणं, ते पैसे कमिशन असणार. समजतंय? एकदम गोष्ट सिंपल आहे बाळांनो, लक्षात घ्या. मी
सेलर होतो, माझा सेल जास्त होत नव्हता. माझ्या बिहाफवर राजू नावाचा व्यक्ती घरोघरी जाऊन सेल करतोय किराणा मालाचं. आता हा तो राजू माझ्या बिहाफवर करतोय, तो माझा एजंट आहे, आणि मी त्याला जे कन्सिडरेशन पे करणार, मी त्याला जे पैसे पे करणार, त्याला म्हणतात कमिशन. ठीक आहे, सिंपल. ऑन बिहाफ ऑफ प्रिंसिपल इज कॉल्ड कमिशन. चलो आगे. ब्रोकर, हा ब्रोकर आहे. ठीक आहे, लक्ष द्या, त्याचा चेहरा बघा. ठीक आहे ना, हा ब्रोकर आहे. याला थोडस आपण चांगला इफेक्ट दिलेला बाळांनो. ठीक आहे, बच्चन झालेला आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या बाळांनो, हा जो ब्रोकर आहे, हा ब्रोकर कोण असतो? ब्रोकर म्हणजे बेसिकली एक एजंट असतो, जो काय करतो माहिती का, दोन लोकांना सोबत आणतो. सर हे काय दोन लोकांना सोबत आणतो? फॉर एक्झाम्पल, मी नवीन शहरामध्ये एकदम घाबरलेला असा उदास आहे की मला घर हवंय, मला घर हवंय, आणि एक दुसरीकडे एक चंपा नावाची व्यक्ती आहे की ती पण अशी खूप काळजीमध्ये, कारण की तिचा एक फ्लॅट रिकामा आहे. चंपाचा फ्लॅट रिकामा, मला घराची गरज. चंपाचा फ्लॅट रिकामा, मला घराची गरज. आता मला माहित नाही ना चंपाचा फ्लॅट रिकामा आहे, चंपा कोण आहे मला माहितच नाहीये. मग मी गेलो ब्रोकरकडे, बच्चन साहेब आपले, त्यांना म्हटलं की यार मला असं टेन्शन आलंय, मला घराची गरज आहे, माझ्या डोक्यावर निवारा नाहीये. ठीक आहे, मला प्लीज, मला एक घराची गरज आहे. बच्चन म्हटले डोंट वरी, चंपा आहे ना. मी म्हटलं नाही, हे काय बोलताय तुम्ही, मला चंपाची गरज नाहीये, मला घराची गरज आहे. ते म्हटले चंपाचंच घर मोकळंय. मी म्हटलं अरे वा, चंपाचं घर मोकळं आहे. ते म्हटले हा, जास्त खुश नको होऊ, चंपा घर रेंटने देणार आहे. ओके ओके, मी म्हटलं ओके, मी पण तेच समजत होतो. ब्रोकर भाऊ म्हटले चल मी तुला चंपाकडे घेऊन जातो. मी पण खुश झालो, ये चंपाकडे. खूप. आता ब्रोकर मला चंपाकडे घेऊन जाणार, याचे तो पैसे घेणार. सर असं का? कारण की अरे नालायकांनो लक्ष द्या, ब्रोकर हा जो भाड्याने फ्लॅट देणारा व्यक्ती आहे, त्याच्याशी माझी गाठ घालून देतोय आणि आमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट करायला मदत करतोय ऍज अ मिडल पर्सन. म्हणजे ब्रोकर कोण आहे कळालं का? तो मिडल पर्सन की ज्याच्या थ्रू मी चंपाशी भेटलो आणि चंपा ज्याच्या थ्रू माझ्याशी भेटली. आता भेटल्यावर काय होणार सर? आता भेटल्यावर तिचा फ्लॅट मला भेटणार, जे काय असेल ते रेंट वगैरे आम्ही अग्रीमेंट वगैरे करणार, आणि मग मला तिला म्हणजे बेसिकली कस्टमर भेटणार. कस्टमर इन अ सेन्स की तिला तिच्या फ्लॅटसाठी कस्टमर भेटणार आणि मला एक निवारा भेटणार. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला कळालं असेल की ब्रोकर कोण आहे. तर ब्रोकर इज अन एजंट हु ब्रिंग्स टुगेदर पास, ठीक आहे, बायर अँड द सेलर फॉर द पर्पज ऑफ परचेस और सेल. ठीक आहे, परचेस, सेल, रेंट साठी सुद्धा, ह्या गोष्टींसाठी तो दोन लोकांना सोबत आणतो, याला म्हणतात ब्रोकर. ठीक आहे, चला पुढे. ऑक्शनर. ऑक्शनर कोण असतो? ऑक्शनर बाळांनो, तुम्ही ते पिक्चर मध्ये बघितलं असेल की 5,01,00,000, 5,02,00,000, 5,03,00,000 सोल्ड. ठीक आहे, आता हे जे करतात, ऑक्शन करतात, तर ते ऑक्शनर जे असतात ते बेसिकली काय असतात, कोण असतात? तुम्हाला मी सांगतो, ऐका. आता जनरल नॉलेज साठी काही गोष्टी डिस्कस करूया आपण. ठीक आहे, जेव्हा ऑक्शन होतं ना, फॉर एक्झाम्पल आता हा फोन, व्यंकटेश स्वामी सरांनी वापरलेला फोन, एकदम युनिक फोन, की महान दी ग्रेट व्यंकटेश स्वामी सरांनी वापरलेला फोन आहे, याचं ऑक्शन करायचं ठरलं. ठीक आहे, आता ऑक्शन जिथे करत होते तिथे कशी प्रोसेस असते लक्षात घ्या. आता हा प्रोडक्ट तिथे डिस्प्ले होतो सगळ्यांना. ठीक आहे, आता काय होतं, लोक इंटरेस्टेड लोक येतात. ठीक आहे, आता सर आम्ही पिक्चर मध्ये बघितलेलं होतं की असं कोणी पण येतं आंडू पांडू आणि म्हणायला लागतं 5,00,000, मग लगेच तिथे म्हणतात 5,01,00,000, 5,02,00,000, 5,03,00,000. असं होतं का? नाही बाळांनो, याची प्रोसेस कशी असते माहिती का? जेव्हा पण जिथे पण ऑप्शन असतो ना, तिथे तुम्हाला एंट्री करताना काही अमाऊंट पे करावी लागते. सर आधीच येस, तुम्ही इंटरेस्टेड बायर आहात ना, मग जेवढे पण काही इंटरेस्टेड बायर असतील ना, त्यांनाच एंट्री दिली जाते. आता ते काय करतात की एक अमाऊंट ऍज अ डिपॉझिट म्हणून सगळ्यांकडनं घेतात. पण सर सगळे थोडी ना परचेस करणार आहेत. येस, एक्झॅक्टली सगळे परचेस नाहीत करणार, बट एक बेस अमाऊंट ते सगळ्यांकडून डिपॉझिट करून घेतात. सर का? त्याचं रिझन सांगतो.
आता मी गेलो ऑप्शनला, ठीक आहे, मी काही पैसे भरले ॲज अ डिपॉझिट, ठीक आहे, आणि मी तिथे बसलो, मी आपलं बसलो होतो. एका व्यक्तीचा काय आता विराट कोहलीची बॅट असेल किंवा कोण असेल XYZ, त्याचं ऑप्शन चालू होतं. आता लोक बोली लावायला लागले. मी म्हटलं मजा म्हणून आपण पण बोली लावूया, चला. आता बोली चालू होती 5 लाखाची. 5 लाख 1, 5 लाख 2. मी अचानकपणे हात वर केला, मी म्हटलं 10 लाख. आता मग बोली सुरू झाली. 10 लाख 1, 10 लाख 2. आता दुसऱ्या एका व्यक्तीने बोली लावली 15 लाख, ठीक आहे. मी म्हटलं अरे 15 लाख, आता माझ्याकडे घंटा पैसे नाहीयेत, पण मला करायची मस्ती. आता ही मस्ती माझ्या अंगलोट कशी येते बघा, ठीक आहे. मग मी म्हटलं अरे 15 लाख लावतोय, चला. मग ते म्हणायला लागले 15 लाख 1, 15 लाख 2. मी म्हटलं 16 लाख. मग परत ते म्हटले 16 लाख 1. आता तो व्यक्ती बिचारा, त्याला घ्यायची होती ती बॅट, तो म्हटला 18 लाख. मग परत बोली सुरू झाली 18 लाख 1, 18 लाख 2. मी म्हटलं 25 लाख. आता तो व्यक्ती म्हटला 25 लाख एवढं तर बजेट नाही आपल्याकडे, घेऊ दे यालाच बॅट, ठीक आहे. मग तो म्हटला 25 लाख 1, 25 लाख 2. मी म्हटलं आता कोणतरी बोलेल 30 लाख 35 लाख. 25 लाख 1, 25 लाख 2. मी म्हटलं अरे बोला कोणीतरी, बोला बोला. कोणच बोलत नव्हतं. 25 लाख 1, 25 लाख 2, 25 लाख 3 सोड. आता ही 25 लाखामध्ये जी बॅट आहे ती मला आता भेटली. माझ्याकडे 25 लाख आहेत द्यायला, पण आता हा पूर्ण ऑप्शन बिघडला. 25 लाखापर्यंत घेऊन मी गेलो. आता ते माझ्याकडे येणार, मला म्हणणार 25 लाख दे दो. मी म्हणणार 25 लाख नाही. मग ते माझी जे सिक्युरिटी डिपॉझिटचे पैसे ते काय करणार, जप्त करणार, बिकॉज मी अशी मस्ती केली. म्हणून ऑप्शन मध्ये आंडू पांडू कोण पण जाऊन असं ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं नसतं की बोली चालली आहे 5 लाख 1, 5 लाख 2, मी हातवर करणार 10 लाख. नाही, तुझे पहिले डिपॉझिट घेतले जातात. तुला बोलायच्या आधी थोडेफार पैसे डिपॉझिट घेतले जातात. आता समजा त्यांनी माझ्याकडून 2 लाख रुपये डिपॉझिट घेतले असतील, आता ते मला 2 लाख रुपये देणार का? नाही, कारण मी ऑप्शन खराब केला ना. सो लक्षात घ्या, हे असं प्रॅक्टिकल वर्ल्ड मध्ये ऑप्शन असतं. आपल्या सिलेबसच्या रिलेटेड काय बघूया. आपल्या सिलेबस मध्ये काय म्हणतात माहिती का, ऑप्शन जो करतो तो एक एजंट असतो. खतम, फिनिश सिलेबस, फिनिश नॉलेज, ठीक आहे. चला पुढे. ओहो, एक्सरसाइज 1.1, ठीक आहे. चला आता एक्सरसाइज 1.1 आपण सुरू करूया. अन एजंट चार्जेस 12% कमिशन ऑन द सेल्स. What does he earn if the total sale amounts to ₹48,000? 48,000 आपला सेल जर झाला असेल तर कमिशन एजंट किती कमवणार? सर 12% कमवणार. सर कशाची 12% कमवणार? 48,000ची 12% कमवणार. चला कॅल्क्युलेट करूया. 48,000. सर पण बोर्ड मध्ये प्रेझेंटेशन, ओहो, काय दिले? इफ द टोटल सेल अमाउंट्स टू ₹48,000 व्हॉट डज ही अर्न? ठीक आहे. तो कमिशन, कॅल्क्युलेशन ऑफ कमिशन. सो कमिशन इज इक्वल टू, कमिशन इज इक्वल टू, ठीक आहे, कमिशन इज इक्वल टू, आता कमिशन किती होणार आपण? 48,000 मल्टीप्लाइड बाय 12%, ठीक आहे. व्हॉट डज ही अर्न? इथपर्यंतच आपण आता सध्याला सॉल्व्ह करतोय, त्याच्या पुढचं आपण परत सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. आता याचं कॅल्क्युलेशन कसं होणार बघा. 2 0 2 0 गेले, ठीक आहे ना. आता याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला, याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करा, 2 मिनिटाचा मी तुम्हाला टाइम देतो. $5760 इज द आन्सर. कमिशन त्याचं तेवढं कॅल्क्युलेट होणार. येस सर. आता पुढे काय सांगितलंय, व्हॉट डज द सेलर गेट? बानो मला सांगा, मी 48,000 रुपयाची वस्तू एका एजंटला विकण्यासाठी दिली, त्याला 12% कमिशन मला द्यायचे. 48,000चे 12% आले 5,760, 5,760. आता मला 5,760 हे त्याला खिशातून द्यायचे. आता तो व्यक्ती मला ज्यावेळेस 48,000 आणून देणार, मी काय म्हणणार, यातले 5,760 तुझ्याकडे ठेव, उरलेले मला दे. म्हणजे मी कमवणार किती ऍज अ सेलर? मी कमवणार बाळांनो, सेलर अर्न्स, सेलर विल गेट 48,000
मायनस 5760. याचा आन्सर काढा आता. 5760 त्यातनं घालवा. 760 240 42,240. ठीक आहे, करेक्ट आहे. येस सर. सो बेसिकली कळलं का तुम्हाला हे एक्सरसाइज मधला हा पहिला प्रॉब्लेम? ठीक आहे सर, हा खूप इझी होता सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. येस सर. पुढे बाळांनो लक्ष द्या. अ सेल्समन रिसिव्स 3% कमिशन. ओहो, सेल्समन रिसिव्स 3% कमिशन ऑन द सेल्स अप टू ₹50,000. आता इथे ट्विस्ट आहे, अप टू ₹50,000 दिले त्यांनी. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय का स्क्रीन? एक मिनिट, मी हे करतो, ऍडजस्ट करतो. आय होप आता दिसत असेल. हा, अप टू 50,000. ओके, अँड 4% कमिशन. 4% कमिशन बाळांनो ऑन द सेल्स ओव्हर ₹50,000. ओव्हर 50,000 वर 4% कमिशन. फाइंड हिज टोटल इन्कम ऑन द सेल ऑफ ₹2 लाख. आता लक्षात घ्या, 2 लाख आहेत. ठीक आहे, त्या 2 लाखामध्ये पहिल्या 50,000वर ही रिसिव्ह, अ सेल्समन रिसिव्ह 3% कमिशन ऑन द सेल्स अप टू 50,000. म्हणजे मला 2 लाख सेल करायचं, डायरेक्टली 2 लाख सेल नाही ना होणार. पहिल्यांदा जर समजा तो छोट्या मोठ्या क्वांटिटीमध्ये माल विकत असेल, त्यांनी सांगितलंय 50,000, पहिला 50,000चा सेल झाला ना, तर त्या 50,000वर त्याला किती कमिशन द्या? 3%. उरलेले अँड 4% कमिशन ऑन द सेल्स ओव्हर 50,000. म्हणजे आता 2 लाख टोटल त्याने सेल केला. पहिल्या 50,000वर 3%. सर तिथे कट करा. ओके, कट केले. आता उरले किती? उरला स्लॉट 1.5 लाखाचा. 1.5 लाखावर किती? 1.5 लाखावर 4% कमिशन. म्हणजे 50,000च्या वरचं 1.5 लाखच झाला ना सेल, जर टोटल सेल 2 लाख झाला असेल तर. येस सर. म्हणजे आता त्याला 2 कमिशन भेटणार आणि त्याचं इन्कम आपल्याला काढायचंय. लेट्स फाइंड आउट. सो पहिल्यांदा कमिशन किती भेटणार त्याला बघा. कमिशन ऑन फर्स्ट 50,000. कमिशन ऑन फर्स्ट 50,000 सेल किती? 50,000 मल्टीप्लाइड बाय, सर किती आहे? 3%. 3%. ठीक आहे, 3%. ओके, डन. आता बघा 0 0 0 0. ठीक आहे, 15. ठीक आहे, पहिल्या याच्यावर त्याला ₹1,500 भेटले. येस सर. आता बघा पुढे काय होतंय. कमिशन ऑन नेक्स्ट 1.5 लाख म्हणजे 1.5 लाख. ठीक आहे, इज इक्वल टू 1,50,000 गुणिले 4%. ठीक आहे, 4% दिसते बरोबर. ओके, डन. सगळं ओके. येस सर. ठीक आहे, चला पुढे. ठीक आहे, आता 1500 गुणिले 4 किती होणार? 6,000. ठीक आहे, आता खाली तुम्हाला हे पण लिहावं लागेल की टोटल कमिशन अर्न किंवा टोटल इन्कम. हिज टोटल इन्कम. आता इथे जागा नाही म्हणून मी इथे लिहितोय हिज टोटल इन्कम. टोटल इन्कम किती बाळांनो? 1,500 प्लस 6,000. टोटल किती होणार? 7,500. ठीक आहे, 7,500. आय होप तुम्हाला हे प्रॉब्लेम कळाला असेल. ठीक आहे, चला पुढे. आय होप कळाला ना हे. 50,000 वर 3% घेतले आपण 1500 आणि 4% ऑन रिमेनिंग. 1.5 लाख होते. 1.5 लाख कसे? टोटल त्याने सेलच केला होता 2 लाख. सो रिमेनिंग होते 1.5 लाख. 1.5 लाखावर किती पडला? 4%. 1.5 लाखावर 4% आपण काढले 6,000. हे 6,000 आणि ते आधीचे किती होते त्याचे? 1500. टोटल झाले किती? 7,500. चला पुढे. Saraswati was paid ₹88,000 as a commission on the sale of computer at the rate of 12.5% if the price of each computer
वॉज 32,000. हाऊ मेनी कॉम्प्युटर डिड शी सेल्स? आता ऐका, ट्रिकी क्वेश्चन आहे थोडासा. बेसिक लेवल जर तुम्ही शिकत असाल, 12th मध्ये असाल, तर तुमच्यासाठी थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. बट याला कसं समजायचं लक्षात घ्या. आता ऐका, सरस्वतीला आहे ना, तुम्ही टोटल कमिशन किती दिलं माहिती का? 88,000. आता लक्षात घ्या बाळांनो, सरस्वती वॉज पेड 88,000. सरस्वती वॉज पेड 88,000. 88,000. चला लक्षात घ्या, 88,000 बाळांनो, 88,000 तिला कमिशन तुम्ही दिले. तिला कमिशन तुम्ही दिले. आता 88,000 हे कमिशन कसं कॅल्क्युलेट केलं, तर त्याचं त्यांनी तुम्हाला थोडीशी हिंट दिली. कशी हिंट दिली बघा, लक्षात घ्या. तिला कमिशन किती दिलाय? द सेल ऑफ द कॉम्प्युटर ऍट द रेट ऑफ 12.5%. तिला 12.5% प्रत्येक सेलवर कमिशन तुम्ही देत होता. म्हणजे समजा सरस्वती माझ्याकडे काम करते, मी म्हटलं सरस्वती इकडे. सरस्वती आली. मी म्हटलं सरस्वती ऐक, की तू आहे ना, जर एक कॉम्प्युटर विकला मी तुला 12.5% भेटणार. सरस्वती म्हणली ओके ठीक आहे. आता मी सरस्वतीला म्हटलं की सरस्वतीने मला क्वेश्चन केला, पण एक कॉम्प्युटर किती रुपयाला आहे? मी म्हटलं की 32,000ला एक कॉम्प्युटर आहे. आता 32,000चा जर एक कॉम्प्युटर मी विकत असेल किंवा सरस्वती विकत असेल, बेसिकली सरस्वतीच विकणार आहे, त्या 32,000वर सरस्वतीला किती भेटणार आहेत? 12.5%. म्हणजे एका कॉम्प्युटरचं कमिशन जर मी घेतलं आणि टोटल कमिशन सरस्वतीला जेवढं भेटलंय त्याच्या जर डिवाइड केलं, तर मला नंबर ऑफ कॉम्प्युटर्स भेटतील की सरस्वतीने किती विकले. मी काय बोललो नीट लक्षात घ्या. समजा एक एक्झाम्पल, जर सरस्वती 1,000 रुपये कमवत असेल एक कॉम्प्युटर विकून आणि सरस्वतीने 88,000 कमवले असतील, तर सरस्वतीने कॉम्प्युटर किती विकले? 88. 88,000 नाही ना आलायकांनो, 88,000 तर तिनं कमवले. आणि एक कॉम्प्युटर विकल्यावर ती 1,000 रुपये कमवतीये, म्हणजे तिनं कमवले 88,000. याचा अर्थ तिनं 88 कॉम्प्युटर विकले ना. येस, याच लॉजिकने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. सर तिनं किती कमवलं मग एका कॉम्प्युटरवर, ते कॅल्क्युलेट करायचंय. सर कसं कॅल्क्युलेट करणार? आपण काढणार 32,000 इंटू 12.5%. सिंपल आहे बाळांनो. आता 320 गुणिले 12.5 करा, म्हणजे हे 2 शून्याला 2 शून्य गेले. आता 12.5 आपण ह्याचं कॅल्क्युलेशन करूया. किती येतं बघा, 4,000 रुपीज येणार बाळांनो. किती येणार? 4,000 रुपीज. कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. ठीक आहे, 320 मल्टिप्लाइड बाय 12.5, तर त्याचा आन्सर येणार तुम्हाला 4,000 रुपीज. आता हे 4,000 काय सर? 4,000 बाळांनो एका कॉम्प्युटर विकल्यावर भेटणार कमिशन आहे. मग मी 88,000ला डिवाइड बाय 4,000 करतो. बावीस कॉम्प्युटर विकले तिने. येस, एक कॉम्प्युटर विकल्यावर तिला 4,000 भेटतात, 22 कॉम्प्युटर विकल्यावर तिला 88,000 भेटतात. सरस्वती म्हणणार ओके ओके ठीक आहे डन. तर सरस्वती खुश, मी खुश. 22 कॉम्प्युटर विकले सरस्वतीने. ठीक आहे, लक्ष द्या. आय होप तुम्हाला कळालं असेल. जर नसेल कळालं तर कॉन्टॅक्ट सरस्वती, तिथे जॉब असेल तर तुम्हाला जॉब भेटेल. ठीक आहे, लक्ष द्या. आता हे कसं प्रेझेंट करायचं? कमिशन ऑन वन कॉम्प्युटर सेल. वन कॉम्प्युटर सेल किती आहे? 32,000चा एक कॉम्प्युटर आहे. 32,000 वन कॉम्प्युटरची प्राइस मल्टिप्लाइड बाय ओके 12.5%. ठीक आहे, 12.5% कसं लिहिणार? 12.5 डिवाइड बाय 100. ठीक आहे, डिवाइड बाय 100. इकडे झिरो करू शकता किंवा एक झिरो इकडे एक डिजिट हे करायला पण करू शकता, जसं तुम्हाला इझी पडेल. ठीक आहे, पण येता आन्सर त्याचं 4,000. ठीक आहे, हे 4,000 लिहिल्यानंतर काय करणार? कमिशन ऑन वन कॉम्प्युटर का आला तुम्हाला? सेल 4,000 आहे. ठीक आहे, आता मी इथे जागा नाही म्हणून मी काय करतो, जरा थोडस या साईडला लिहितो. 4,000. ठीक आहे, आता सरस्वतीला माहिती आहे की भाई सरस्वतीने काय केला? 4,000 रुपीजचा
अर्न केलं कमिशन. मी सरस्वतीला म्हटलं सरस्वती कम हिअर सरस्वती कम हिअर. मग सरस्वती आली. सरस्वती म्हटली येस सर. मग मी म्हटलं सरस्वतीला सरस्वती तू एका कॉम्प्युटरचं सेल करून 4000 कमवते बाळा, तर 88,000 तू कमवले, किती कॉम्प्युटर तू विकले असतील? मग मी काय करणार, टोटल कमिशन घेणार सरस्वतीचं. टोटल कमिशन डिवाइड बाय काय करणार मी, एक सिंगल कमिशन, कमिशन ऑन वन सेल करणार. जे आता एक्सप्लेन केलं तेच करतोय बाळांनो मी, ऑन वन सेल. म्हटलं सरस्वती टेल मी टोटल कमिशन कितना कमाया सरस्वती. सरस्वती म्हणली मैंने तो 88,000 कमाया. 88,000. 88,000 चा डिवाइड बाय, मी म्हटलं एक कॉम्प्युटर पे कितना कमाया सरस्वती, 4,000 कमाया. टोटल कितना कमाया सरस्वती, 88,000. कितना सेल किया, 4,000 डिवाइड करा मस्त पैकी, आंसर येईल बाळांनो 22. सिंपल. 22 कॉम्प्युटर तिने विकले. हाऊ मेनी कॉम्प्युटर्स डिड शी सेल, शी सेल 22 कॉम्प्युटर्स. एकदम चिल्लर होतं बाळांनो, काही सुद्धा असं खास नव्हतं. आता हे प्रॉब्लेम बघा सर, हा प्रॉब्लेम कोणता आहे, अनिताबाईचा. अनिता काय म्हणते बघा, अनिता इज अलाउड 6.5% कमिशन ऑन द टोटल सेल. ओके डन सर, काहीच हरकत नाही. टोटल सेल वर अनिताला द्या 6.5%, प्लस अ बोनस ऑफ 1/2 म्हणजे किती सर, 0.5. 1/2 म्हणजे किती, 0.5. 0.5 अरे 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 ठीक आहे, 0.5% बेसिकली ऑन द सेल ओव्हर 20,000. ओहो, इफ हर टोटल कमिशन अमाउंट टू ₹3400, फाइंड द सेल्स मेड बाय हर. आता कळते का तुम्हाला काय झालंय, अनिताला अलाउड आहे 6.5% कमिशन टोटल सेल्स वर. टोटल सेल्स माहिती आहेत का आपल्याला, नाही माहिती सर. म्हणजे एक्स मानले तर 6.5% ऑफ एक्स तिला भेटतात टोटल कमिशन टोटल सेल्स वर. तिला प्लस अजून काय भेटतं, अनिताला भेटतं 0.5% कमिशन कशावर, सेल्स ओव्हर 20,000. म्हणजे सपोज एक्स इज अ टोटल सेल, त्या एक्स वर अनिताला भेटतात 6.5% ऑफ एक्स. येस. आणि तिला ओव्हर 20,000 वर काय भेटतात, ओव्हर 20,000 म्हणजे आता सपोज एक्स मोठी संख्या असेल, एक्स मायनस 20,000 जर मी केले तर रिमेनिंग सेल्स येणार ओव्हर 20,000 म्हणजे 20,000 च्या पेक्षा जास्त. तिच्यावर तिला किती भेटतात, 0.5%. याचे 0.5% भेटतात. मग तिला टोटल म्हणजे हे प्लस हे प्लस हे मिळून तिला टोटल किती भेटलंय कमिशन, 3,400. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, सेल्स म्हणजे एक्स फाइंड आउट करायचा. सिंपल आहे बाळांनो, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. चला दाखवतो मी तुम्हाला कसं करायचं. ठीक आहे, लक्षात घ्या. टोटल कमिशन भेटलंय तिला 3,400. ठीक आहे, सो आपण असं लिहूया, टोटल कमिशन इज इक्वल टू, टोटल कमिशन इज इक्वल टू, डायरेक्टली असं पण लिहू शकतो, टोटल कमिशन इज इक्वल टू 6.5% ऑफ टोटल सेल. टोटल सेल्स नाही, पहिल्यांदा आपण आहे ना टोटल सेल्सलाच आपण एक्स मानूया. ठीक आहे सर, पहिले टोटल सेल्सला एक्स माना. येस, लेट टोटल सेल बी एक्स. एक्स मानला आपण टोटल सेल्सला. सो टोटल कमिशन इज इक्वल टू, आता डायरेक्टली सिंपल होईल, टोटल कमिशन इज इक्वल टू, टोटल कमिशन किती बाळांनो, टोटल कमिशन 3,400 लिहून घेतो आधीच, 3,400. टोटल कमिशन इज इक्वल टू 6.5 डिवाइड बाय 100 इंटू एक्स. बरोबर, कारण टोटल सेल्सचा 6.5% प्लस प्लस एक्स मायनस 20,000 चा 0.5%. 0.5%. ठीक आहे, 0.5%. येस, ओके. बघा लक्षात घ्या. ओके सर, आता आपण याला सॉल्व करूया. 6.5 100
इंटू एक्स काय होणार 6.5 डिवाइड बाय 100 एक्स, ठीक आहे, प्लस आता 0.5 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय एक्स काय होणार 0.5 डिवाइड बाय 100 एक्स, ठीक आहे. आता मायनस मायनस काय असणार बाळांनो, मायनस आता 20,000 मल्टीप्लाइड बाय 0.5 इंटू 100 काय होणार, 2 0 ला 2 0 गेले, ठीक आहे. 200चा हाफ असतो 100, 100, ठीक आहे. बघा आता हे झालं राईट. आता यालाच फक्त 100 ला इकडे घेऊन जाऊया आपण, ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यावर करूया चला. आता 3400 होते, 3400 प्लस इकडचे जे मायनस वाले 100 इकडे आले तर 100 प्लस झाले. इकडे किती झाले बाळांनो, इकडे चेक करा 6.5x आणि 0.5x, ठीक आहे. 6.5x 100 प्लस 0.5x अपॉन 100. मला सांगा 6.5x प्लस 0.5x अपॉन 100 काय होणार, टोटल भेटून 7x होणार, 7x अपॉन 100. इकडे काय होणार 3500. आता 3500 इकडे डिवाइडचे 100 मल्टीप्लाइड ला जाणार, 3500 मल्टीप्लाइड बाय 100 डिवाइड बाय काय होणार 7 होणार, इज इक्वल टू x. आता हे सॉल्व करायचंय तुम्हाला, एकदम सिंपल आहे. हे सॉल्व केले की आलं तुमचं आन्सर. 7 1 जार 7, 7 5 जार, सो टोटल किती येणार, x ची व्हॅल्यू येणार 50,000, x ची व्हॅल्यू येणार 50,000. 7 5 35, 500 गुणिले 100 50,000. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. ओहो, प्रिया गेट सॅलरी हा आहे होमवर्क, हा आहे होमवर्क. बाय बाय वाढनो, हा होमवर्क आहे. याच्या पुढचे क्वेश्चन्स आपण, म्हणजे हा पण क्वेश्चन मी उद्या घेणार आहे आणि याच्या पुढचे पण क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार, चॅनल सबस्क्राईब करा, नाहीतर आम्ही आता हे लेक्चर डिस्कंटिन्यूड करणार आहे जर आमचे 100 सबस्क्रायबर झाले नाहीत येणाऱ्या 2 दिवसात, ठीक आहे. आपण टार्गेट घेऊया 100 सबस्क्रायबर.